संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आपल्याबरोबर आहेत। अमोल खताळजी, तुम्ही आज लक्षणीय आंदोलन करताय। पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे। खरं तर मागणी काय नक्की नेमकी, आणि हा प्रस्ताव तुम्ही दिलेला होता का सरकारकडे की संगमनेरवरतूनच ही पुणे नाशिक रेल्वे जी आहे ती गेली पाहिजे? नाही, हा प्रस्ताव मी तर आमदार होऊन आता 1 वर्ष झालंय, परंतु यापूर्वी जी रचना झाली होती, ज्या पद्धतीने पुणे नाशिक सेमी रेल्वेचा प्रस्ताव बनवण्यात आला होता, त्यामध्ये संगमनेर मार्गे रेल्वे ती जाणार होती। त्या अनुषंगाने माझ्या मतदारसंघातील काही गावांमध्ये भूसंपादन सुद्धा झालं आहे रेल्वे मार्गासाठीचं। शेतकऱ्यांना पैसे सुद्धा देण्यात आले। काही गावांमध्ये पोखरी म्हणून गाव आहे, तर त्या गावामध्ये कजपपत्र सुद्धा बनवण्यात आले। त्यामुळं परिस्थिती आज माझ्याकडून जरी तो प्रस्ताव नसला तरी माझी मागणी आहे का संगमनेर मार्गे हा रेल्वे मार्ग जाणं आज काळाची गरज आहे, आणि आमच्या संगमनेरकरांवर हा कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही यासाठी माझा हा प्रयत्न। खरं तर संगमनेरला रेल्वे स्थानक दिलेलं आहे का या सगळ्या प्रस्तावामध्ये, सरकारचा जो काही प्रस्ताव? नाही, यापूर्वीचा जो प्रस्ताव आला होता त्याच्यामध्ये संगमनेरला रेल्वे स्थानक बी दिलं होतं, आणि रेल्वे प्रत्येक माझ्या मतदारसंघातील गावातून जाणार होती। परंतु अचानक 8 दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितलं का याच्यामध्ये मार्ग बदलण्यात आला आहे। त्यामुळे हा बदललेला मार्ग कुठंतरी GMRT हे एक कारण देण्यात आले। खोडड जे आहेत त्यातलं GMRTचं कारण देण्यात। पण आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली असताना तुम्ही बोगद्याच्या माध्यमातून अंडरग्राऊंड रेल्वे जाऊ शकते अशी आमची विनंती राहील। कारण यापूर्वीचे जे सर्वे झाले, मग हे सर्वे कसे झाले किंवा भूसंपादनापर्यंत तुम्ही गेले, मग याच्यामध्ये नेमकं जारीचे शुक्राचार्य कोण आहेत, यामध्ये कोणाचा खरा प्रयत्न सुरू आहे हे सुद्धा समाजासमोर येणं गरजेचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात तुम्ही केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव, त्यांची भेट सुद्धा घेणार? नक्की कालच आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याबरोबर काल बैठक झाल्यानंतर मी चर्चा केली। त्यावेळेस माझ्याबरोबर शरददादा सोनवणे आमदार हे सुद्धा होते। त्यावेळेस आम्ही त्यांना मागणी केली की साहेब, मोदी साहेब असेल, अमित शहा साहेब असेल, केंद्रीय रेल्वे मंत्री असेल, यांच्याबरोबर आपण स्वतः आमच्याबरोबर यावं। साहेबांनी ती मान्य केली आहे। त्यामुळे निश्चित आम्हाला खात्री आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर मार्गेच रेल्वे जाईल। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। अमोल खताळ होते शिवसेनेचे आमदार। त्यांचं म्हणणं आहे की पुणे नाशिक रेल्वे ज्यावेळेस जाणार आहे ती संगमनेर मार्गेच जावी, आणि त्यासाठी मी केंद्रीय रेल्वे मंत्री जे आहेत अश्विनी वैष्णव त्यांची देखील भेट घेईल, असं मत जे आहे ते आमदार अमोल खताळ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।